Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur. So आपण third chapter start केला unit 3 limits, feeds, tolerances and gauges. Total chapter 12 marks. So firstly summarize our lecture 2. सो आपण काय काय पाहिलं लिमिट्स टॉलरन्सेस काय असतात ते पाहिले देन डेविएशन अँड टाइप्स अपर डेविएशन लोअर डेविएशन अँड फंडामेंटल डेविएशन अँड नेक्स्ट काय पाहिलेलं बेसिक होल आणि बेसिक शाफ्ट सो काय पाहिलेलं आठवते का बघा बेसिक होल म्हणजे बेसिक होल कधी म्हणायचं त्याला जेव्हा त्याचं मिनिमम लिमिट इज इक्वल टू बेसिक साईज म्हणजे मिनिमम लिमिटलाच तुम्ही बेसिक साईज इक्वल केलं तर त्याला आपण बेसिक होल म्हणतो आणि बेसिक शाफ्ट कधी म्हणायचं व्हेन मॅक्सिमम लिमिट इज इक्वल टू द बेसिक साईज म्हणजे झिरो लाईन जी दाखवणार आहे ती आपण मॅक्सिमम लिमिटला दाखवणार शाफ्टच्या वेळी आणि होलच्या वेळी आपण ती मिनिमम लिमिटला दाखवणार तेव्हा त्याला आपण बेसिक असं म्हटलेलं आहे. सो नाव वी स्टार्ट व्हिडिओ इंटरचेंजेबिलिटी. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट काय पाहतोय आता इंटरचेंजेबिलिटी हा पॉईंट आपला फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेला आहे. It is the ability of interchange the various parts or component at the time of assembly is called as a interchangeability. Okay. बघा काय लिहिलंय ability to interchange various parts at the time of assembly or replacing म्हणजे असेंब्लीच्या वेळी किंवा रिप्लेसिंगच्या वेळी जो काही पार्ट आहे तो इंटरचेंज करणं त्याला काय म्हणतो आपण इंटरचेंजेबिलिटी. सो आता तुम्हाला हे डिटेलमध्ये बऱ्याच वेळेस विचारतात त्यामुळे आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे हा पॉईंट. द कंपोनंट्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन one or more batches by different persons on different machines at different locations and are assembled at one place. सो इंटरचेंजेबिलिटी का म्हणजे गरजेची आहे किंवा काय आहे तर इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला की फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे जी फक्त असेंब्ली करते ओके मग ती असेंब्ली करत असेल तर ती तिच्या वेंडर्सला म्हणजे तिच्या खाली ज्या कंपन्या काम करतायत मग फॉर एक्झाम्पल अजून एक कंपनी आहे स्मॉल स्केल तिच्याकडून एक पार्ट घेते दुसऱ्या कंपनीकडून दुसरा पार्ट घेते तिसऱ्या कंपनीकडून तिसरा पार्ट घेते आणि हे सगळे पार्ट्स असेंबल करते ओके सो इट इज कॉल्ड इंटरचेंज ओके इंटरचेंजेबिलिटी त्याला म्हणायचं. ॲडव्हांटेजेस काय आहेत म्हणजे इंटरचेंजेबिलिटीचे ॲडव्हांटेजेस काय आहे मग इंटरचेंजेबिलिटी केलं तर काय होते इझी टू मॅन्युफॅक्चरिंग इन मास प्रोडक्शन बघा मास प्रोडक्शन असेल तर आपल्याला इझी टू मॅन्युफॅक्चरिंग इझी होते लेस कॉस्ट कमी कॉस्टमध्ये होते इझी फॉर मेंटेनन्स ऑफ जॉब इझी फॉर मेंटेनन्स ऑफ जॉबच्या मेंटेनन्ससाठी इझी आहे आणि इज टू रिप्लेस द पार्ट रिप्लेसिंग पण मग आता इंटरचेंजेबिलिटी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जे काय आपण पार्ट चेंज करायला लागलोय ते एक्झॅक्ट बनवले पाहिजेत मॅन्युफॅक्चररने त्यामुळे ही इंटरचेंजेबिलिटी केली जाते की आपला पार्ट हा एक्झॅक्ट बसलाच पाहिजे तिथं ओके सो इट इज कॉल्ड एज अ इंटरचेंजेबिलिटी. नेक्स्ट टर्म आहे थेरॉटिकलच टर्म आहे ही पण सिलेक्टिव्ह असेंब्ली. सिलेक्टिव्ह असेंब्ली काय असतं बघा इन सिलेक्टिव्ह असेंब्ली कंपोनंट्स प्रोड्यूस्ड आर क्लासिफाईड इनटू ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर साइजेस बाय ऑटोमॅटिक गेजिंग म्हणजे थोडक्यात काय तर सिलेक्टिव्ह असेंब्ली म्हणजे असेंब्ली करताना जे पार्ट तुम्ही चेक करणार आहे आता फॉर एक्झाम्पल चूज करताना होल आणि शाफ्टची असेंब्ली करायची मग होल सिलेक्ट केला शाफ्ट सिलेक्ट केला बट सिलेक्ट करताना त्याचे प्रत्येकाचे ग्रुप केले जातात इंटू क्लासिफाईड इंटू ग्रुप त्यात पण कसं क्लासिफिकेशन केलं जातं बॅड प्रोडक्ट और बॅड पार्ट अँड गुड पार्ट तर गुड मध्ये जे आहेत गुडमधले तर त्याची असेंब्ली पुढे केली जाते आणि जे बॅड आहेत तर ते स्क्रॅपमध्ये टाकले जातात. दिस इज डन फॉर बोथ होल्स अँड शाफ्ट्स अँड देन करस्पॉन्डिंग पार्ट विल बी मॅच प्रॉपरली म्हणजे जे तुम्ही सिलेक्ट केलेले पार्ट आहेत ते एक्झॅक्ट काय होणार मग मॅच होणार आणि तुम्हाला असेंब्ली इझी जाणार त्यामुळे ते सिलेक्टिव्ह असेंब्ली ही टर्म तुम्हाला ह्या होल आणि शाफ्टच्या चॅप्टरमध्ये घेतलेली आहे. बघा समजलं का काही वेळेस सिलेक्टिव्ह असेंब्ली तुम्हाला 2 मार्क्ससाठी पण विचारू शकतात की काय असतं तर सिलेक्टिव्ह असेंब्ली म्हणजे काय असतं पार्ट्स जे आहेत तर ते ग्रुपमध्ये बनवले जातात क्लासिफाईड केले जातात त्याच्या सायझेसनुसार ओके त्यात पण कसं केलं जातं सांगितलं मी तुम्हाला बॅड अँड गुड पार्ट बॅड पार्ट स्क्रॅपमध्ये गेले आणि गुड पार्ट जे आहे ते पुढे असेंब्लीसाठी पाठवले जातात ओके क्लिअर दिस टर्म इंटरचेंजेबिलिटी देन सिलेक्टिव्ह. सो नाव आता आपला नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे फिट्स. व्हॉट इज फिट्स द डिग्री ऑफ tightness or looseness between the two mating parts is called as a fit. डिग्री ऑफ काय सांगितलं टाइटनेस और लूजनेस
दोन पार्ट आहे, त्या दोन पार्टमध्ये टाईटनेस असेल म्हणजे टाईट असतील ते दोन पार्ट एकमेकांना किंवा लूज असतील तर त्याला आपण काय म्हणतोय फिट. ओके, टू मेटिंग पार्ट्समध्ये टाईटनेस अँड लूजनेस इज कॉल्ड एज अ फिट्स. सो टाइप्स ऑफ फिट्स, फिट्सचे तीन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट अँड इंटरफरन्स फिट. ओके, हे फिटचे तीन टाइप्स आहेत, क्लिअरन्स, ट्रान्झिशन अँड इंटरफरन्स. सो आता एक एक वन बाय वन पाहूया आपण. क्लिअरन्स फिट. सो व्हॉट इज क्लिअरन्स फिट? अप्पर लिमिट ऑफ शाफ्ट. आता बघा लक्षात येते का, आपण सगळ्या डायग्राम घेतलेल्या त्या होल आणि शाफ्टच्या. शाफ्टचं अप्पर लिमिट, मॅक्सिमम लिमिट इज लेस दॅन द लोअर लिमिट ऑफ होल. म्हणजे होल आणि शाफ्ट एकमेकांमध्ये तुम्ही काढले तर त्यातल्या शाफ्टचं मॅक्सिमम लिमिट हे होलच्या मिनिमम लिमिटपेक्षा कमी पाहिजे. आता इथे डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येईल. डायग्राममध्ये दाखवलेले व्यवस्थित होल दाखवले, एक शाफ्ट दाखवलेला आहे, होलच्या मध्ये शाफ्ट लावलेला आहे आणि शाफ्टचं जे मॅक्सिमम लिमिट आहे, अप्पर लिमिट आहे, ते कमी आहे होलच्या मिनिमम लिमिटपेक्षा किंवा होलच्या लोअर लिमिटपेक्षा. ओके, डायग्राममध्ये दिसतंय बघा क्लिअरन्स फिट. सो आता ते मॅक्सिमम क्लिअरन्स कुठला, मिनिमम क्लिअरन्स कुठला, तर ते नाही बघितलं तरी चालेल. फक्त आता हे बघा की छोटा शाफ्ट आहे आणि होल मोठे. होल मोठा असेल आणि छोटा शाफ्ट असेल तर त्याला आपण क्लिअरन्स फिट म्हणत असतो. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल आहे बघा क्लिअरन्स फिटचं. तुम्ही भरपूर वेळा वेगवेगळ्या अशा एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता पेन बघा, आपला पेन जेव्हा आपण कॅपमध्ये इन्सर्ट करतो तर इन्सर्ट केल्यानंतर तो त्याच्यात रोटेट होतोय ना. मग तो जो रोटेट होतोय तो काय दाखवतो आपल्याला, क्लिअरन्स फिट. मग आता इथे शाफ्ट कुठला आहे, तर पेन तुमचा शाफ्ट झाला. ओके, आणि जी कॅप आहे तुमची त्याला होल असतं ना, मग ते झालं तुमचं होल. मग होल आणि शाफ्टचं जेव्हा टू मेटिंग पार्ट्स एकत्र येतात तेव्हा त्याला टाईटनेस आणि लूजनेस असणारे त्याच्यात, तेव्हा त्याला फिट म्हणायचं. आणि जेव्हा ते लूज असेल म्हणजे शाफ्ट छोटा असेल आणि होल मोठा असेल तर त्याला आपण क्लिअरन्स फिट म्हणतो. मग आता क्लिअरन्स किती पाहिजे, डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन. सो आता ह्याच्यातच बघा पुढचा पॉईंट आहे, द लार्जेस्ट परमिसिबल डायमीटर ऑफ शाफ्ट इज अ स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ द स्मॉलेस्ट होल. म्हणजे आता हे सिम्पली इथं सांगितलेलं आहे की तुमचा शाफ्ट छोटा असतो आणि होल मोठं असतं. ओके, सो शाफ्ट रोटेटिंग इन अ बुशमध्ये एखादा शाफ्ट रोटेट होतोय. तुमच्याकडे हे एक्झाम्पल आहे, तुम्ही भरपूर वेळा पाहिलंय की शाफ्ट फिरत असेल तर तिथं पण काय झालं तुमचं, क्लिअरन्स फिट. सेकंड, इंटरफरन्स फिट. अप्पर लिमिट ऑफ होल इज लेस दॅन द लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. आता बघा लक्षात आलं का नक्की. आता मगाशी काय होतं, शाफ्टचं अप्पर लिमिट होतं पहिल्यांदा आणि नंतर होलचं होतं. आता इथं होलचं आधी आणि नंतर शाफ्टचं. ठीक आहे, डायग्राम बघा, म्हणजे उलटं झालं थोडक्यात. शाफ्ट मोठा आणि होल छोटं. म्हणजे जेव्हा शाफ्ट मोठा असतो आणि होल छोटं असतं तेव्हा त्याला आपण इंटरफरन्स फिट म्हणायचं. ओके, इंटरफरन्स फिटमध्ये काय असतं तर अप्पर लिमिट ऑफ होल. बघा होलचं डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय का, बघा होलचं जे अप्पर लिमिट आहे ते लेस, कमी असायला पाहिजे दॅन लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. शाफ्टच्या मिनिमम लिमिटपेक्षा लहान असेल तर ऑफकोर्स आपण ह्याच्यात म्हणू शकतो की हे शाफ्ट मोठा, होल छोटा आहे. नो गॅप बिटवीन द फेसेस अँड इंटरसेक्टिंग ऑफ मटेरियल विल ऑकर. द शाफ्ट नीड ॲडिशनल फोर्स टू फिट इन टू द होल. ऑफकोर्स बघा आता होलमध्ये हे शाफ्ट प्लेस करायचं आहे, काय करायला लागेल आपल्याला, त्याला ॲडिशनल फोर्स लागेल आपल्याला, तरच ते त्या होलमध्ये काय होणार आहे, फिट होणार आहे. लक्षात येते का बघा, तरच ते त्या होलमध्ये फिट होणार आहे तो शाफ्ट. त्यामुळे ह्याला काय लागणार आहे तुम्हाला, ॲडिशनल फोर्स. म्हणजे प्रेस फिटिंग सारखे जे जॉब असतात त्याला आपण काय म्हणू शकतो, इंटरफरन्स फिट. सो थर्ड, ट्रान्झिशन फिट. ओके, आता ट्रान्झिशन फिट म्हणजे काय असतं बघूया. डायमीटर ऑफ लार्जेस्ट परमिसिबल होल. म्हणजे होलचं लार्जेस्ट परमिसिबल जी काय साईज असेल ती इज ग्रेटर दॅन द डायमीटर ऑफ स्मॉलेस्ट शाफ्ट बट मिनिमम होल इज स्मॉलर दॅन बिगेस्ट शाफ्ट. आता डायग्राममध्ये बघा म्हणजे लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात हे एकमेकांच्यात असतात की शाफ्टची जी काय होलची जी काय मॅक्सिमम लिमिट आहे बघा, आता लार्जेस्ट परमिसिबल होल इज ग्रेटर दॅन द म्हणजे होल बघितले तुम्ही, होलचं मॅक्सिमम लिमिट जे आहे ते मॅक्सिमम पाहिजे आणि
शाफ्टचं मॅक्सिमम लिमिट हे मिनिमम होलच्या मिनिमम लिमिटपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे तो बरोबर मॅक्सिमम लिमिट जे आहे शाफ्टचं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, तर शाफ्टचं मॅक्सिमम लिमिट होलच्या दोन्ही लिमिटच्या मध्ये गेलं पाहिजे. म्हणजे ते एकमेकांच्यात बसतात थोडक्यात, त्याला ट्रान्झिशन फिट म्हणायचं. इथे डायग्राममध्ये पण दाखवले होल टॉलरन्स झोन, शाफ्ट टॉलरन्स झोन. म्हणजे होलचं मॅक्सिमम लिमिट वरती आहे, मिनिमम लिमिट शाफ्टच्या मध्येच आलेलं आहे, बरोबर. आणि शाफ्टचं मॅक्सिमम लिमिट त्या होलच्या मध्ये गेलेलं आहे. neither loose or nor tight like a clearance fit and interference fit. म्हणजे हा लूज पण नसतो आणि टाईट पण नसतोय. टाईट इंटरफरन्स मध्ये झाला, लूज क्लिअरन्स मध्ये झाला, तसा हा फिट नसणार आहे. ओके, हा एकमेकांच्या आतच असणार डायरेक्ट. त्यामुळं ह्याला आपण हे पण म्हणू शकत नाही क्लिअरन्स, आणि याला इंटरफरन्स पण म्हणू शकत नाही. सो इट इज कॉल्ड ट्रान्झिशन फिट. आता हे ऍप्लिकेशन इम्पेलर वरती जे ब्लेड्स असतात, इम्पेलरचा जो शाफ्ट असतो, इम्पेलर जे बसतं शाफ्ट वरती, ते ह्याचं एक्झाम्पल आहे. सो नेक्स्ट आहे सिलेक्शन ऑफ फिट. आता फिटचं सिलेक्शन कसं करायचं हे ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये आहे, तुम्हाला जस्ट लक्षात ठेवा. तर आपण बघितलं बघा होल आणि शाफ्टसाठी काय काय यूज करतो वर्ड आपण. तर कॅपिटल लेटर्स असतात ते होलसाठी यूज करतो आपण, आणि स्मॉल लेटर्स जे असतात ते आपण शाफ्टसाठी यूज करतो. तर स्मॉल लेटर्स दाखवले तिथं. तर आपल्याला जर फिट ओळखायची असेल, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिलाय, तर त्याच्यात तुम्हाला फिट ओळखायची असेल की मला होल आणि शाफ्ट बनवायचे आहेत, पण त्याच्यात फिट कोणती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्मॉल लेटर्स दिलेले बघा. ए टू एच जर डिनोट केला असेल शाफ्टसाठी बघायचं काय डिनोट केलेलं आहे. स्मॉल लेटर्स असणारे ते शाफ्ट असणारे. ए टू एच असेल तर त्याला आपण क्लिअरन्स म्हणायचं. म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच ह्याच्यातला कुठलाही लेटर यूज केला त्यांनी तर काय म्हणायचं, क्लिअरन्स फिट. देन जे टू एन असेल तर त्याला ट्रान्झिशन फिट म्हणायचं. अँड पी टू यू असेल तर त्याला इंटरफरन्स फिट म्हणायचं. हे फिट ओळखण्यासाठी किंवा सिलेक्शन ऑफ फिटसाठी यूज केलं जातं. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेममध्ये विचारतात की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम दिलाय तर त्याच्यात फिट कोणती आहे होल आणि शाफ्टमध्ये. सो नेक्स्ट टर्म बघूया आपण, होल अँड शाफ्ट बेसिस सिस्टीम. ओके, होल बेसिस सिस्टीम असते आणि सिमिलरली शाफ्ट बेसिस सिस्टीम असते. ही टोटली आपल्या होल आणि शाफ्ट जे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्याच्याशी रिलेटेड आहे. सो फर्स्ट जी आहे डायग्राममध्ये मी दोन्ही एकत्र का घेतले, कारण तुम्हाला डिफरन्स लक्षात यावेत म्हणून हे डायग्राम काढलेले आहेत. तर होल बेसिस सिस्टीममध्ये होल कॉन्स्टंट असतं, साईज ऑफ होल इज केप्ट कॉन्स्टंट अँड शाफ्ट साईज इज व्हॅरीड टू गेट डिफरंट फिट्स. म्हणजे वेगवेगळ्या फिट्स ऑप्टेन करण्यासाठी आपण काय करतो तर शाफ्टच्या साईज बदलतोय आणि होल तसंच ठेवतोय, म्हणून त्याला काय म्हणतोय होल बेसिस सिस्टीम. मग आता ह्यात शाफ्ट 1, शाफ्ट 2, शाफ्ट 3 तीन शाफ्ट दाखवलेत आणि एकच होल दाखवलेत प्रॉपर. मग एका होलमध्ये पहिला शाफ्ट जो आहे तो छोटा आहे, त्यामुळे त्याला क्लिअरन्स फिट म्हणतो. आपण क्लिअरन्स फिट बघितली मगाशी आपण, होल मोठा आणि शाफ्ट छोटा असेल तर तिथं क्लिअरन्स असतो म्हणून त्याला क्लिअरन्स फिट म्हणायचं. ट्रान्झिशन फिटमध्ये काय दाखवलं आपण, थर्ड टर्म बघितलेली आपण, ती एकमेकांच्यात असतात त्यामुळे त्याला ट्रान्झिशन फिट म्हणायचं. आणि इंटरफरन्समध्ये उलटं असतं की शाफ्ट मोठा असतो आणि होल छोटं असतं, त्याला म्हणायचं इंटरफरन्स फिट. ओके, तर तेच जे कन्सेप्ट आहे त्याच्या थ्रू आपण काय केलं इथं होल्स बनवण्याचं काम केलं जातं, शाफ्ट बनवण्याचं काम केलं जातं होल कॉन्स्टंट ठेवून. हे झालं होल बेसिस सिस्टीम. सिमिलरली ह्या डायग्राममध्ये अजून एक पॉईंट बघा की बेसिक साईज जे आहे फर्स्ट डायग्राममध्ये, बेसिक साईज इज इक्वल टू काय आहे, मिनिमम लिमिट ऑफ होल. होलच्या मिनिमम लिमिट एवढंच बेसिक साईज आहे. म्हणजे कुठली टर्म झाली आपली, बेसिक होल. म्हणजे बेसिक होल असेल आणि बेसिक होलमध्ये वेगवेगळे शाफ्ट तुम्ही बनवत असताल तर त्याला आपण होल बेसिस सिस्टीम म्हणत असतो. ठीक आहे. नाव शाफ्ट बेसिस सिस्टीम बघा. शाफ्ट बेसिस मध्ये काय असणार आहे, उलट असणार आहे. शाफ्ट शुड बी केप्ट कॉन्स्टंट अँड होल साईज इज व्हॅरीड टू गेट डिफरंट फिट्स. वेगवेगळ्या फिट्स मिळवण्यासाठी आपण शाफ्ट कॉन्स्टंट ठेवायचा आणि होल काय करायचे, चेंज करायचे. मग आता परत तेच, क्लिअरन्स फिट पाहिजे असेल तर होल मोठं शाफ्ट छोटा पाहिजे. मग तुमचा कॉन्स्टंट जो शाफ्ट आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार, होल मोठं घेणार. ट्रान्झिशनमध्ये ते एकमेकांच्यात असणार आहेत. आणि इंटरफरन्समध्ये काय असणार आहे, शाफ्ट मोठा होल छोटा असणार आहे. ओके, हे झालं शाफ्ट बेसिस सिस्टीम. हे जरा व्यवस्थित प्रॉपर लक्षात घ्या, क्लिअरन्स, ट्रान्झिशन आणि इंटरफरन्स काय काय आहे. आणि सिमिलर आता बेसिक साईज बघा, जसं वरच्या डायग्राममध्ये बेसिक साईज म्हणजे काय आहे, मिनिमम लिमिट ऑफ होल, होलचं मिनिमम लिमिट आहे. आणि इथं बेसिक साईज काय आहे, मॅक्सिमम लिमिट ऑफ शाफ्ट, शाफ्टचं मॅक्सिमम लिमिट आहे. म्हणजेच काय झालं, हे बेसिक शाफ्ट झाला. बेसिक शाफ्ट असेल
आणि होलचे साईज चेंज होत असतील तर त्याला आपण म्हणायचं शार्प बेसिस सिस्टीम. ओके. So now difference between whole basis and sharp basis system. ओके. होल बेसिस आणि शार्प बेसिस मध्ये डिफरन्स काय काय आहे तो बघायचा. जर 6 मार्क्ससाठी आलं हे तर तुम्हाला ह्यात डायग्राम पण काढायला लागणार आहे. जर 4 मार्क्ससाठी आलं तर एवढे 4 पॉईंट सफिशियंट आहेत. ओके. जसं मगाशी पाहिलं होल बेसिस मध्ये होल शुड बी केप्ट कॉन्स्टंट, होल साइज इज केप्ट कॉन्स्टंट अँड शार्प साइज इज चेंज. मग शार्प मध्ये काय असणार आहे, शार्प साइज केप्ट कॉन्स्टंट अँड होल साइज इज चेंज. ओके. देन सेकंड इंडिकेटेड बाय कॅपिटल H. होल बेसिस सिस्टीम कशाने इंडिकेट केली जाते, कॅपिटल H न. आणि शार्प बेसिस सिस्टीम कशाने इंडिकेट केली जाते, स्मॉल h न. ओके. कॅपिटल H ने, स्मॉल h ने. देन लोअर डेविएशन इज 0 ड्यू टू बेसिक साइज इज इक्वल टू मिनिमम लिमिट. आता होल बेसिस मध्ये बघा, आठवते का डायग्राम मध्ये बेसिक होल आपण बघितलं होतं, त्या होल मध्ये बेसिक साइज इज इक्वल टू मिनिमम लिमिट होतं. म्हणून तुमचं लोअर डेविएशन काय येतं, इथं 0 येतं. आणि शार्प बेसिसला काय, अप्पर डेविएशन 0 येतं. ओके. कशामुळं, तर बेसिक साइज इज इक्वल टू काय असणार आहे, मॅक्सिमम लिमिट. ओके. नाव लास्ट पॉइंट, होल बेसिस सिस्टीम इज प्रेफरेबल फॉर मास प्रोडक्शन. म्हणजे होल बेसिस सिस्टीम जनरली कुठं प्रेफर केली जाते, मास प्रोडक्शनमध्ये. म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये आपल्याला जॉब बनवायचे, लाखो हजारो क्वांटिटीमध्ये जॉब बनवायचे, तेव्हा आपण तिथं होल बेसिस यूज केली जाते. आणि शार्प बेसिस सिस्टीम कुठे यूज केली जाते, प्रेफरेबल इन स्पेशल केस. काही स्पेशल केस असतील तरच तुम्ही ती सिस्टीम यूज करत असता. ओके. मग आता जनरली तुम्हाला एखाद्याच असा पण क्वेश्चन येतो की व्हाय होल बेसिस सिस्टीम इज प्रेफर ॲज कम्पेअर टू शार्प बेसिस सिस्टीम. म्हणजे शार्प बेसिस सिस्टीमपेक्षा होल बेसिस सिस्टीम का प्रेफर केली जाते. तर ह्याचं एक मेन कारण आहे की जनरली आपण होल बेसिसमध्ये काय केले, होल कॉन्स्टंट ठेवलेत आणि शार्प बदललेत, बरोबर. म्हणजे शार्प वेगवेगळे तयार केलेत. मग शार्प तयार करण्यासाठी आपण कुठल्या मेथड यूज करतो, तर टर्निंग असेल की ह्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्याच्या थ्रू आपण डायरेक्ट शार्प बनवत असतो. मग त्यामुळे ते इझी आहे ॲज कम्पेअर टू शार्प बेसिस. आता शार्प बेसिसमध्ये काय आहे, शार्प तुमचा कॉन्स्टंट राहणार आणि तुम्ही बनवणार काय आहे, होल. मग होल कशाने बनवले जातात, तर बोरिंग असेल, पंचिंग असेल, होनिंग असेल, हे वेगवेगळे ऑपरेशन यूज करून आपण होल बनवत असतो. त्यामुळे होल बनवणं जरासं अवघड आहे ॲज कम्पेअर टू शार्प बनवणं. म्हणून जनरली जी प्रेफर सिस्टीम केली जाते ती कुठली असते, होल बेसिस सिस्टीम. ओके. So thank you student. I hope you understood all. If any query then contact me. हे व्यवस्थित समजून घ्या, हा चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंडस्ट्रीशी. म्हणजे तुम्ही जे मेकॅनिकल इंजिनियर आहात तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जे मेन पार्ट्स आहेत आपल्या मेट्रोलॉजीशी रिलेटेड, तर हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे व्यवस्थित क्लिअर करा ह्या फीड्स काय आहेत, होल बेसिस सिस्टीम काय असते, शार्प बेसिस सिस्टीम काय असते, आणि हे पेपरला सुद्धा डेफिनेटली विचारलं जातं. ओके. Thank you again.